कृष्णारी मंडळी तर सगळ्यांना जय शिवराय. तर आज आपण आपल्या वावरामध्ये आज कागद आथरायचं काम चालू आहे काकडी लागवडासाठी. तर बघू शकते अशी वावर आहे, रोटर मारून सरी बरी पाडली आणि हे एक वावर लेवल केले. आता त्याला बी सरी पाडायची आणि आता एक खाली एक दडपायचं काम चालू आहे आपलं, ते बघू शकते आपण. पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पाहण्याच्या आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनेलची लिंक शेअर करा. कारण की आपले नवीन नवीन शेतीतले प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील. हे बघू शकते अशी कागद हातरून झाली आणि अजून व्हिडिओ कंटिन्यू बघा, कळेल तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, तर आज आपल्या वावरात कागद आथरायचं काम चालू आहे, मल्चिंग पेपर. तर या नळ्या आथरून घेतलेले आहे आणि तिकडनं कागद दळपीत आलेले 2 बंडल आता जाऊन झाले. आता हा 3रा बंडल राहिला आहे. तोपर्यंत आता मी पाईप फिट करतो. स्पीड बघू शकता त्यांना, 5 जण आहे ते आणि डायरेक्ट पूर्ण अखंड सरी घेते. तर तिने घेतलेला आहे आपण एकूण 600 रुपये बंडल. एक बंडल दाबायचे 600 रुपये. तर आपण नाळ्या बिळ्या पाहून घेतल्या मस्त आणि ते बघू शकता कसे मोठे पावडे त्यांच्याकडे, पूर्ण स्पीडमध्ये दाबे ते. बघू शकते आपल्या समोर ते घर आहे असं दिसतंय, बघू शकता मस्त वाटतं. आणि तिकडे साईडला ते वैरण आता भात जोडून ठेवले. वरचा बांध साफ करायचा आहे अजून आपल्याला. काय झालं, माणसं भेटत नाही आपल्या इकडं, बाहेर गावावरून आणले होते. त्याच्यामुळं काय पटकन आपण दडपून घेतलं. आता आपल्याला लागवड करायचं त्याच्यात काकडीचा आणि आपण बंडल आणलेलं डायरेक्ट होलवाला, कारण की त्याला आयते होल राहते ना, दडपाय सोपा जातो आपल्याला. तर बघू शकता आपण शेती काय सोपी नाही राहिली आता, मजुराशिवाय शेती नाही. एक वावर तयार करायला 30,000 ते 40,000 रुपये लागतात खर्च. खत औषधं तर वेगळी, रोप वेगळं, हे फक्त हे तयार करून नाही का, रोटर, सरी, पलटी, नांगरणी, नळी बंडल, 2 नळी बंडल बसले, 3 कागदाची बंडल, पाईप, त्याचे जॉईंडर. लई टेन्शनचं काम असते शेतीचं. आता त्याला बांबू आपल्याला घ्यावं लागेल. आपल्याला आहे थोडं समोर दिसते ते बांबूचे बेट, त्यात काय 200-300 बांबू निघत आणि बाकीची विकत घ्यायला लागेल. त्याच्यात तार आली, दोरा आला, लई खर्च असतो त्याच्यात, डबल मजुरी आली. काय करणार, शेतकरी एकदा शेती केल्याशिवाय थांबत नाही, करावंच लागत. ती पडीत ठेवून नाही जमणार आपल्याला, नाही का. काय काहीतरी लावल्याशिवाय त्याच्यातून भेटणार नाही आपल्याला, त्याच्याकरता एवढा खर्च आहे.